वॅगमॉनच्याच ऍडव्हेंचर पार्क मध्ये अदर ऍडव्हेंचर पार्क आहे. पुढे जर आले ना स्ट्रेट आहे तर हे ऍडव्हेंचर पार्क आहे, जिथे आपण ज्या डायरेक्शनला पॅराग्लायडिंग करायला जातो त्या तिथेच मध्ये या रस्त्याला हे लागतं. मी इथले पण तुम्हाला चार्जेस सांगते. इथं थोडे वेगळे गेम्स आहेत. ओके, एक आर्चरी और एक एयर राइफल 200 है. थैंक यू. ओके नाव तर मी आता आर्चरी आणि एअर रायफलचे तिकीट केलेले 100 रुपीज पर पर्सन आणि 5 टन्स मिळतील त्याच्यामध्ये. 5 एरोज आणि 5 पॅलेट्स मिळणार. ठीक आहे. हे ना शूट करायचंय, जे मी फर्स्ट टाइम करते. कणभर पण एक्सपिरियन्स नाहीये, पण तरीही हाऊस बघा किती. इट विल हर्ट हियर. इट वोंट हर्ट राइट? ओके या इट्स नो प्रॉब्लम. नो राइट साइड देयर. ओके देयर मे बी पॉइंट. हाँ ओके बी पॉइंट एंड दिस पॉइंट. ओके टिप. ओके एंड द लेवल. ओ माय गुडनेस, इतकं हेवी ना आता ते. आई ग, कुणीतरी हात लावा खालून. हात मला ते शर्टच. ओ माय गुडनेस. हो रे. Very good. Okay. The point and this point. The tip. Okay. You can. जर वेगळा आवाज असेल ना, कशाला लागला आवाज जर वेगळा आला तर समजायचं हिट झालंय आणि साऊंड खरंच वेगळा आला आणि ते म्हटलं हिट झालं म्हणून टार्गेट. आता वर्षाचा नंबर आहे. ये हा, फक्त ते हेवी खूप होतं त्यामुळे ना ते आपण सहज टार्गेट हिट करू शकतो. माहिती वर्षा? खरंच इतके हेवी ना ते, म्हणून. अदरवाइज टार्गेट एकदम सहज होईल. नाड रेड डॉट बघ, रेड डॉट तिथला तो रेड पॉइंट. वर्षा येस यू कॅन डू इट. येस. आणि ही विकीची टर्न आहे आता. आणि इझिली मिस केलेला आहे टार्गेट. केलं तेव्हा पण तुझी प्रॅक्टिस झाली होती ना. म्हणजे त्याने असा नेम धरला की लागायलाच नको बाबा, कारण त्याची तीच प्रॅक्टिस झालेली आहे आधीच्या याच्यामध्ये. हे बघा, हे आर्चरीचा आहे आणि इथे करणार आहे आपण आर्चरी. चाललोय आता, ठरवलेलं आहे तर म्हटलं चला करूया. सगळेच करतोय. मग मला वाटतं खालून जायचंय. इथून जायचंय, तर इथून जायचंय आता. चला जा. एकदम रेडी मॅडम. What I need to do? Aim. This one. Okay. Okay. Right side do the 2 finger. Okay. Just think. I don't know. Just think. Full karo. Can I try here? Okay. Okay. Can I try here? Okay. I can. Arrow नको पकडू. Arrow नाही. बोट थोडं वेगवेगळे घे ना. डिस्टन्स घेतो का बोटांना. This one, right? Full. सोड बोट. Very good. Very good. 2-3 arrow सोडणारे मी डायरेक्ट देवसेना. हा. Oh my goodness. मी आणि इथं अतुलने नेम धरलेला आहे बाहुबली. जिओ रे बाहुबली. माझं नेम झालं. राजकुमारी नादवे.
मणिबंधम बहिर्मुखम. तेजा बघ मी आले ऍटलीस्ट इकडे तिकडे नाही गेला. अजून घ्यायचं तू पण घेते का आपण दोघी घेऊ ग. येस खाली जरा थोडस. एक नंबर 10 पॉइंट आता डायरेक्ट. चल ग जाईल तुझा. नाईस आलं फोरडम असं आला होता तू तिच्या मागून काय असं करते मी असं करते आणि म्हणली काळम देवसेना मन बाहुबलम. असंच केलं मी आणि तसंच केलं आरचरम. मला मारतील धरून बर का. मी त्यांच्या याला नाही केलं मी बाहुबलीच्या याला केलं. ते जी पण मी आता मी केली ना ती बाहुबलीचे डायलॉग होते माझे. असं आरचरी अरम फोर करगरम असं. विकीने हे फ्री फॉलचं तिकीट बुक केलेलं आहे आणि 350 पर पर्सन आणि तिथून 40 फीट वरून फ्री फॉल करणार आहे. तर मी तुम्हाला दाखवते पुढे तो येईलच आता. चल इकडे मी तुला दाखवते. तर विकी ऑल द बेस्ट. 40 फीट वरून तिथून फ्री फॉल असं जंप करणार डायरेक्ट. तर बघू आता कसं आम्हाला हा एक्सपिरियन्स. तर येस ऑल द बेस्ट. कम ऑन येस यू कॅन डू इट. नाही म्हणाली पाहिजे. आम्ही खालून बघू की वरून काय करायचं. तुझा मोबाईल पण दे. सगळं काढून जा. तू वर्टिकल काढ. घाम पुसायला रुमाल लागेल ना. ते खाली आल्यावर घाम निघेल तुझा आता. माझा मोबाईल तुमच्या बॅगेत. येस मोमेंट ऑफ ट्रुथ. इथून जंप मारणार आहे तो. Go. Come on. All the best. No. So I need to jump, just holding it. Vicky. Okay. खाली नको बघू पहिलं वर बघ. पुढं जा हळू पुढं. प्रेक्षक जमा झाले विकी. काही प्रॉब्लेम नाही. जा बिंदास. कसं वाटलं विकी. कसं वाटलं. अरे ते जेव्हा तू खाली आला ना त्याने तुला असं अलगद सोडलं खाली. पहिले फक्त ना 1-2 सेकंद होते जेव्हा आपण जम्प करतो ना फ्री फॉल. हा तेव्हाच तो एकदम राहतो. ऍक्च्युली तोच मॅटर करतो कारण आपल्याला वाटत नाही ना आणि ते एकदम झालं सडन तेव्हा असं वाटतं काय होईल. पण ते मला तीच भीती होती. पकडलं बी नाही एकदम सोडलं बी नाही. असं थोडंसं असं तर आता पुढच्या हॉटेलला आलो आहे आम्ही सगळेच आणि विंटर वेल म्हणून हॉटेलचं नाव आहे. इथेच थांबवलेली आहे म्हणजे सामान काढला गेला. तर हा सामान काढला जातोय आणि इथून आम्ही आतमध्ये आता चेक इन करू. तर हे वॅगमॉनमध्येच आहे हॉटेल आणि इथून चेक इन करून मग पुढे जाऊ. नाही इट्स ओके. नमस्कार. थँक्यू. नमस्कार. तर इथे थँक्यू व्हेरी मच. परत इथं क्रिसमस ट्री दिसेल क्रिसमससाठी. हे विथ टिश्यू आणि परत इथं वेलकम ड्रिंक
अतुल इथे चेक इन करतात. कॅन यू कीप हिअर प्लीज? थँक्यू व्हेरी मच. या फॉर हिम ॲज वेल. थँक्यू व्हेरी मच. जिंजर टी आय गेस ना. जिंजर टी स्पाइस टी म्हटले ते वेगवेगळ्या रिफ्रेशमेंटसाठी ऑइल दिलं आहे आणि हे मस्त जिंजर टी वेलकम केलं. नाईस ॲक्च्युली, हे ऑर्डर करू शकतो. खूप मस्त आहे. त्यांनी स्पाइस टी म्हटलं होतं पण ह्याच्यामध्ये ना जिंजरचा खूप स्ट्रॉंग फ्लेवर आहे. तर आता रूमकडे जाणार आहे. इथं डिनरसाठी आपण इथेच येऊ मग डिनरला. इथं रेस्टॉरंट आहे डिनरसाठी आणि आय थिंक ब्रेकफास्ट पण इथंच मिळेल. तर ओ वाव, सी हाऊ नाईस इट इज. इथं आता अंधार झालाय रात्रीचा म्हणून दिसत नसेल व्हिडिओमध्ये. चलो, तर इथे एक रूम मिळाली आणि इकडे एक रूम मिळाली. हॅलो, हे दिस इज टी गार्डन. ओह वाव, नाईस. व्ह्यूज इज रिअली नाईस ॲक्च्युली. इट्स ऑसम. तर आता संध्याकाळ झालेली आहे. तर हा संध्याकाळचा व्ह्यू आहे. पूर्ण आमचं स्वागत वगैरे झालं. असं चंदनचा टिक्का लावला आणि वेलकम ड्रिंक्स पण दिला. मस्त ड्रिंक होती. तर हा आता मी रूम दाखवते मी तुम्हाला. आणि बाहेर पण बसा. आणि वेदर आजचा अजिबात गार नाहीये. इतकं छान वाटतं. धुकं पडलेलं आहे बाहेर आणि नेकेड आहे ते इतकं छान दिसतं ना व्ह्यू. खाली ना टी गार्डन आहे अगदीच हॉटेलच्या खाली. ते बघायला पण एकदम मस्त वाटतं. खूप छान. तर हे हॉटेल आहे बागा मॉलमध्ये. म्हणजे एक हे गाव आहे. इथं जसं आम्ही सगळ्या ॲक्टिव्हिटीज केल्या ना ह्या इथं करता येणार. टी गार्डनला तुम्हाला व्हिजिट करता येईल. ते वॅगामॉनमध्ये ना हे पण एक हिल स्टेशन आहे केरलामध्येच. तर ही हॉटेल पण खूप आतमध्ये आहे. पण जो येण्याचा जो रस्ता आहे ना त्यांनी इतकं छान डेकोरेट केलं. सगळ्या चारी बाजूला सगळे झाडी आणि लॅम्प्स लावले होते. म्हणजे रात्री आम्ही आलो त्यामुळे तो व्ह्यू खूप छान वाटत होता. आणि पूर्ण हिल स्टेशनवर खूप मस्त आहे. आणि उद्या आपण जाणार आहे इथून वॅगामॉनवरून अलेप्पीला. अलेप्पीला. तर अलेप्पीचं स्पेशल काय आहे तर ते म्हणजे हाऊसबोट. आणि उद्या आपण पूर्ण दिवस हाऊसबोटमध्ये स्पेंड करणार आहे नाईट पण. तर ते नक्की बघा माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये. ते तुम्हाला बघायला मिळेल की हाऊसबोट कशी असते, काय काय असतं. तर आपलं सगळं मील आणि मील तिथला स्टे ओव्हरनाईट स्टे सगळं बुक आहे. ते पण मी तुम्हाला लवकरच दाखवेन. तर आता मी मस्त फ्रेश होते. रूम आणि हॉटेल मस्त एन्जॉय करते आणि मग डिनरला जाते.